तर आज माझी दिवसाची सुरुवात झालेली आहे मस्तपैकी देवाची पूजा करून, कारण की श्रावण महिना सुरू झालेला आहे म्हणून आज मी पूजा केलेली आहे. तर फटाफट मी सगळं आवरून माझंही आवरून डबा वगैरे पॅक करून मी चाललेले आहे ऑफिसला. आज मी निळ्या कलरचा ड्रेस घातलेला आहे कारण की महादेव निळा कलर खूप आवडतो. आज पण मला खूप लेट झालेला आहे कारण की गाडीने आलेली आहे. माझी दाढी एवढी दुखते ना भाई, खूप म्हणजे खूप. माझ्या सगळ्या दाढी काढलेल्या आहेत भाई, अजून किती काढायचे मला तेच कळत नाही. लई दुखायला लागली. माझी दाढ एवढी दुखत होती ना, तर मी बाहेर जाऊन मेडिकलमधून जाऊन गोळी घेऊन आले. तेव्हा कुठं माझी दाढ राहिली, नाहीतर खूप दुखले असते. आली मी आताच, मला काहीतरी बाहेरून खायला घेऊन, कारण डब्बा आणलाय पण तुम्हाला पुरणार नाही, मग काहीतरी बाहेरून खायला आणलंय. मी फॉर्म भरते MBBS चा, माझ्या कलिकला पण शिकवते कारण की तिला जास्त माहिती नाही आहे, मग तिला पण मी शिकवते की फॉर्म कसं भरायचं. गाईज मी आता फॉर्म भरत होते आणि अचानक ती वेबसाईट बंद झाली, म्हणजे त्याची डेट एक्सटेंड झाली. तर त्याच्यामुळे मग मला समजलंच नाही भाई, फी भरायच्या टायमाला आहे ना ते अचानकच बंद झाली. म्हटलं आता काही खरं नाही म्हटलं माझं. तर स्वतःहून सरांचा फोन आला, तर ते मला म्हटले की डेट वाढली आहे, त्याच्यामुळे 2-3 दिवसात आपण करूयात. बरं झालं. गाईज मला इथं मारण्याचं टेन्शन आलंय. आणि ही बघा हिचं काय चाललंय. आमचं वेगळंच काय ना काहीतरी चालू असतं ऑफिसमध्ये. गाईज फायनली आता आमची सुट्टी झालेली आहे, आता आम्ही चाललो आहे घरी. आज मी गाडी आणली आहे, मस्तपैकी मी गाडीवर जाणार. म्हणून मला बोलता येणार नाही कारण की मी गाडीवर असताना फोन बघत नाही, कारण की मला लई भीती वाटते. आमच्या पप्पाने आम्हाला घेऊन आले आहेत फिरायला DMartला. माझी बहीण शॉपिंग करता करता ही झाली असेल. ही हवा का मस्त आहे.